नमस्कार. चुमीज किचन मध्ये आज मी आपल्याला सोलकढी दाखवणार आहे. आता सोलकढी करण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक नारळ मी घेतलेला आहे, तो सर्व खवणून घेतलेला आहे. एक हिरवी मिरची, एक लसणाची पाकळी, 12 काळी मिरी आणि 1 चमचा मीठ. हे मी मिक्सर मध्ये घालून वाटून घेते. त्याचं आपण दूध काढायचं आहे. आता मी हे खोबरं आधी मिक्सर मध्ये घालून घेते. हे खोबरं आपण मिक्सर मध्ये घातलेलं आहे. ही हिरवी मिरची, लसणाची 1 पाकळी, 12 काळी मिरी, आणि 1 चमचा मीठ. आता ह्याच्यात गरम पाणी घालून त्याचं नारळाचं दूध काढत आहे. पाणी नेहमी गरम घ्यावं म्हणजे दूध चांगलं निघतं. आता हे आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे. आपण हे गाळून घेऊया. एका गाळण्यातून ही गाळून घेऊया. ही सोलकढी जरा नेहमी जाडच असते. एकदम पातळ करू नये, कारण की आपण एरवी भाताबरोबर पण खाता येते, त्यामुळे ती जरा जाडच ठेवावी. हे बघा, आता हे असं जाड नारळाचं दूध आपण काढून घेतोय. आता हे नारळाचं दूध काढून घेतले. आता पुन्हा एकदा आपण परत काढून घेऊया. पाणी घालून आपण मिक्सर मधून पुन्हा फिरवून घेऊया. हे कोकम मी 2 तास गरम पाण्यात ठेवून त्याचं आगळ केलेलं आहे. आता ते आपण या सोलकढीत घालूया. आता ही सोलकढीचा हा कलर आलेला आहे. आपण ह्याच्यावर आता गार्निशिंग करूया. कोथिंबीर थोडी घालायची. थोडी कोथिंबीर मी गार्निशिंगला ठेवते. आता मी यात थोडी कोथिंबीर घालून घेत आहे. ही आपली सोलकढी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आता ही सोलकढी आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो. धन्यवाद.